तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळतेय ही धनंजय मुंडेंमुळे असा आरोप केलाय काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी। तर अनिल देशमुखांनी आरोपींना सहकार्य करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे। वाल्मिक कराड तर सध्या धनुभाऊचा सोबतीच आहे ना, ते काय लपून राहिलं आहे काय? आता मंत्र्यांचा सोबती त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट नाही द्यायची तर कोणाला द्यायची? दिलीच पाहिजे त्याला। आणि धनुभाऊंचा आदेश असेल की वाल्मिकला कुठलाही त्रास होता कामा नये, त्याशिवाय त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळू शकत नाही। त्याला खरोखरच जर व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असेल, अशा तक्रारी मधल्या काळामध्ये झाल्यात आणि अशा पद्धतीने जर त्याला जर व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असेल तर ज्या पोलिसांनी अशा पद्धतीची हिंमत केली की त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट द्यायची, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। तर बीडचे खासदार बजरंग सोनवणे याबद्दल काय म्हणतात, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही बघूया। काही आरोपी जे मागच्या बऱ्याच काळापासून ते वॉन्टेड आहेत पोलिसला, असे काही जे आरोपी आहेत ते आरोपी आता स्वतःला अटक करून घेतात आणि जेलमध्ये जातात। त्याचं कारण काय? आजच का जातात? आणि आणखी एक विषय असा आहे की खंडणीतला आरोपी मोकोकाचा असेल किंवा 302चा आरोपी, ही ठेवण्याची व्यवस्था आमच्या बीड जेलला नाही आहे। तरी पण हे आरोपी खंडणी आणि मोकोकातले आरोपी बीड जेलला का ठेवतात? पण त्यांची ऑर्डर पण केलेली असं कळतं की याचे जेलर जे आहेत किंवा त्यांनी की हे यांना संभाजीनगर किंवा कुठं दुसरीकडे शिफ्ट संभाजीनगरच्या आरसूला करा, पण तरी पण ती ऑर्डर फॉलो होत नाही, असा पण माझ्याकडे एक पेपर आलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।